अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापासून व्लॉग नाही टाकला कारण की म्हणजे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। नेट बी चालत नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं मध्ये गॅप झाला आहे व्लॉगचा. आणि आता आमच्याकडं एक नवीन मेंबर ॲड झाला आहे गावाकडं. अभी मजा आएगा ना भिडो. एक तर आपला टायगर आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि हा एक छोटा टायगर आहे. हे बघा, हा आपला छोटा टायगर आहे. तर आता ॲक्च्युली झालं काय, काल आम्ही ऋषीने टाकला आहे ब्लॉग, तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की आम्ही एक्झामला गेलो होतो. तर येता येता झालं काय की म्हणजे येता येता रस्त्याने एका लेफ्ट साईडला कोणीतरी गोणीमध्ये 5 पिल्लं सोडलेले होते. ते 5 पिल्लं सोडलेले होते. तर कोणी सोडले माहिती नाही, ज्याने बी सोडले असतील त्याला घरच्या वळणाने असं म्हटलं तरी चाललं. कारण की पहिली गोष्ट तर म्हणजे लोक फक्त पशुपतीनाथाला तेव्हा पुजतात जेव्हा फक्त श्रावण सोमवार राहतो तेव्हा, आणि त्या गोष्टीला काय अर्थ नाही की तुम्ही फक्त तेव्हा देवाला तेव्हाच पुजतात जेव्हा देवाचे वार राहतील किंवा देवाचं काय असेल म्हणून. तर हे आपल्याला आज छोटा टायगर भेटला एक, पण आपला टायगर त्याच्या जवळ येत नाही. त्याला लाज वाटते का काय झाले काय माहिती, जवळ नाही येत तो. आता आलो त्याला वॉकिंगला घेऊन आपण. ते बघा, तो गेला त्याच्याकडे, पण टायगर अजिबात लक्ष देत नाही, साईडने निघून जातो. तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, होतील लवकरात लवकर फ्रेंड्स दोघं, बट वेळ लागेल जरा. असं जसं तुम्हाला माहितीच आहे, नवीन नवीन थोडासा वेळ लागतो. हे बघा, टायगर पळू नको. तर तुम्हीच सांगा, ज्यांनी कोणी हे केलेलं आहे, कुत्रे सोडले ते. बरं ठीक आहे, तुम्ही 5 पिल्ले सोडले तर सोडले. दुसरी गोष्ट म्हणजे तिथून जवळपास 500 मीटरवर का 200 मीटरवर अजून 2 पिल्लं सोडलेले होते. मग त्यांना सगळ्यांना आम्ही एकत्र केलं. दुधाची पिशवी आणून दूध वगैरे पाजलं त्यांना आम्ही. त्यातले एक काका आले, त्यांनी एक कुत्रा ॲडॉप्ट केलं. त्यांच्याकडं ऑलरेडी एक होतं, त्यांनी अजून एक कुत्रा ॲडॉप्ट केलं. आणि त्याच्यानंतर मी एक घेऊन आलो, ॲडॉप्ट करून आलो. तर तुमच्याकडनं पाळणं नाही होत ना, तर तुम्ही त्यांना सोडू बी नका. पहिली गोष्ट तुम्ही हे म्हणा. आणि फक्त देवाचे वार असल्यावर प्राण्यांना पाळणं, गाईला खाऊ घालणं, तर हे आपल्या सनातन धर्माची संस्कृती नाही आहे. पहिली गोष्ट तर कृष्ण गाईला वगैरे चांगलं हे करायचे, काळजी घ्यायची गाईची वगैरे. प्रत्येक देवाने आपापल्या प्राण्यांची काळजी घ्यायला शिकवली. तर तुम्ही सांगा आता, ज्याने कोणी हे केलं आहे, काय केलं पाहिजे काही नाही त्यांच्यासोबत, किंवा काय झालं पाहिजे, हे चांगले केलं का नाही केलं ते बी सांगा. याच ठिकाणी जर आपले पोरं असे कुठं सोडून दिले गोणीमध्ये भरून, तर आपला जीव वर खाली होतो. आणि तुम्ही दुसऱ्याचे पोरं म्हणजे नाही सांभाळल्या जाते तर कुठं बी सोडून देताल प्राणी म्हणून, ते चांगलं नाही. बात तो सही है. तर तुम्हीच सांगा काय केलं पाहिजे म्हणून. सबकी उल्टी गिनती चालो. एवढासा जीव आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढासा जीव आहे बिचाऱ्याचा. अजून 1च महिन्याचा झालेला आहे फक्त, असं म्हणता येईल. 1 महिन्याच्या पिल्लाला अजून काय केलं पाहिजे, नीट काळजी घेतली पाहिजे. काही नाही, प्रत्येक देवाने आपल्याला काळजी घ्यायला लावली प्राण्यांची. मनुष्य जीवन भेटलं तर नुसतं रिकाम्या गोष्टी करायला नाही भेटलेलं. तर कसल्यासाठी भेटलेलं त्याचा चांगला उपयोग करा. नेहमी नुसतं
की काही झालं का भाईगिरी करायची, हे करायची. बरं जवळपास NGO बी आहेत पण त्या ठिकाणी नाही आहेत. जर तुमची मदत भेटली तर आपण नक्की ॲनिमल शेल्टरसाठी प्रयत्न करू. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण एक ॲनिमल शेल्टर स्टार्ट करू शकतो का नाही म्हणून. हेल्प करा, जॉईन व्हा लवकरात लवकर. अजून मी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ तर खास शेअर करा कारण की अजून लोकांना कळलं पाहिजे की जी वृत्ती होत चालली आहे सध्याची, हे फर्स्ट टाईम नाही झालं आहे, ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झालेली ही गोष्ट. तर त्याच्यामुळं तुम्ही नक्की काळजी घ्या या गोष्टींची. तुम्हाला कुठं दिसलं तर लवकरात लवकर गुगलचे वगैरे ना जरा चांगले वापर करा. नुसते तुम्ही व्हिडिओज एडिटिंगला आणि त्याला वापरतात तर ते उपयोग नाही आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते तिथं NGOचे वगैरे नंबर असतात, 2-3 रेस्क्यूचे नंबर ठेवा तुमच्याजवळ, जेणेकरून तुम्हाला इनकेस कधी काही दिसलं तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करताल आणि त्यांना सांगा की इथं इथं हे झालेलं आहे. नुसतं हरगर्जीपणा करू नका की जाऊ द्या आपलं नाही आहे, कोणी बी असेल काही करल म्हणून. आम्ही काल जवळपास 15 ते 20 NGOंना कॉल केले, त्यांना लोकेशन टाकले, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं, बाकी त्यांचं काम. पण तिथं आम्ही जवळपास अर्धा पाऊण तास तरी होतो. तर थोडा वेळ थांबून तिथं तुमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा त्यांना केअर घ्यायची. कारण की मानवी जीवन भेटलेले तर ते कोणाच्या तरी संरक्षणासाठी भेटलेलं आहे आपल्याला, नुसतं टळकी करायला नाही भेटलेलं. घरी ते नुसतं पिटबुल दुसऱ्या जातीचे कुत्रे पाळतात, हे स्ट्रेटीज आहेत, इंडियन डॉग्स आहेत. यांना तुम्हाला पैसे नाही द्यावा लागत पिल्लं वगैरे झाल्यावर. बात तो सही है. ॲडॉप्ट करा. यांच्यापेक्षा चांगली जात बी नाही कोणती. बाहेरचे दुसऱ्या प्रजाती आणण्यापेक्षा या कुत्र्यांवर लक्ष द्या, यांची काळजी घ्या. मारतात त्या कुत्र्यांना पण ठीक आहे, आपण काही बोलू नाही शकत, ज्याचे कर्म त्याच्यापाशी. त्याच्यामुळं काही बोलणार नाही मी, कोण होतं काय होतं काही नाही म्हणून. आहेत सगळे चांगलेच आहेत, मी असं बी म्हणत नाही सगळे वाईट आहेत. थोडं बोलतात सगळे चांगले आहेत, खाऊ बी घालतात त्यांना ते बी चांगले आहे. पण काही आहेत जे मारतात कुत्र्यांना. आणि एक विसरू नका, ॲनिमल ॲक्ट आहेत. कोणी प्राण्यांना मारत असेल तर त्यांना वाचवणारा कोणतरी आहे. भले माणूस नाही काय करू शकला, तुम्ही माणसाला हरवता. पण देव जर एकदा चिडला ना, शपथ तुम्हाला सांगतो की काम वाजवून टाकल डायरेक्ट समोरच्याचा. तुम्ही एखाद्या कुत्र्याला किंवा कोणता पक्षी तुमच्याकडं ना समजून जर मारत असेल, ठीक आहे ते देव मान्य करल. नाही दिसत गाडी चालवताना किंवा अचानक येतात, त्यात त्यांची बी चूक नसते, आपली बी चूक नसते, आपण आपल्या कामात. पण दुसरी गोष्ट म्हणजे काय की जर तुम्ही जाणबुजून कोणाला तरी मारता तर एक लक्षात ठेवा, कलियुग चालू आहे. आज केलेलं उद्या कधीतरी भेटणार आहे आणि लवकरच भेटा. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हीच सांगा ज्या कोणी या गोष्टी केलेल्या आहे तर त्याचं काय केलं पाहिजे काय नाही म्हणून. आपण तर काही नाही करू शकत, पण तुम्ही सांगा काय करायला हवं होतं जर हे लोक असे करायला लागले तर. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटू नवीन व्लॉग्समध्ये. आणि आता आपले 100K म्हणजे 100K नाही म्हणता ना, 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, त्याच्यावर गेलेले आहेत 2-3. ठीक आहे, हळूहळू ग्रोथ होती आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही बी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि खास म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून मला बी कळेल की ॲनिमल्स रिलेटेड कोणाला किती आवड आहे काही नाही म्हणून. आणि तुमच्याकडे कोणता पेट आहे, कोणता डॉग आहे ते नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता ऋषीभाई आपले रिकामे बसलेले होते. तर आता ऋषीभाई नाही बनवलेलं आहे पहिला. तर ऋषीभाई आता आपले फरशी पुसत आहे. मी झाडून काढलं आहे आणि ऋषीभाई आता फरशी पुसू राहिले. थोडं काम दिलं बघ, आम्ही केव्हाचे बसलेलोच होतो, त्याच्यामुळे आता थोडं काम करू. कसं आहे पप्पा येत आहे तरी कसं आहे पोरांनी केलं काहीतरी दिसलं पाहिजे, नाही तर म्हणतील भाई सकाळपासून बसलेले होते, 9 वाजता उठले. बघा अजून तुम्ही बघू शकता आतुरण्याच्या गाड्या बी घातलेल्या नाही मी कैसा फिर मारने का आएगा तू सकाळपासून. बघा ऋषीने काहीच नाही केलेलं आहे. हे इकडं म्हणजे इकडं ऋषी झोपतो, तर त्यांनी आतुरण्याच्या गाड्या घातलेल्या आहे. आणि हे बघा त्यांनी इथंच वरतीच ठेवून दिलेलं आहे. आणि तुम्हाला दिसत असेल ऋषीबाईंनी कशी फरशी पुसलेली आहे बघा, ओलसर झालेली आहे डायरेक्ट. तर ऋषीबाई
आम्ही रिकाम सोड होतो म्हणून काहीतरी कामं सापडलेले आम्ही. ते पुसलं आता हे पुसलं आता बाहेर पुसू. कारण की आम्ही रिकामे झाले सोड. त्याची काय पप्पांना दिसलं पाहिजे ना. हां, पप्पांना दिसलं पाहिजे पोरांनी काही कामं केलेले म्हणून ना. एक काम सुद्धा केलेले. एकाचे 2 कामं केलेले. अजून काय बाकी रे? ए बाई, ते लाकडं घेऊन जायचे बाकी होते. ते बी ठेवून देऊ. भेटू पुढे म्हणजे ब्लॉग करतो कंटिन्यू आता. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आता घास कापायला. आपण आता जाणार आहे घास घेऊन. हे आपलं घासाची लाईन आहे पूर्ण. आणि तुम्हाला दिसत असेल आत्ताचं वातावरण. इकडं ऋषी आणि दीदी येत आहे. आणि आता आपण घास कापणार आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहे घास कापायला. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला घास म्हणजे आपल्याकडे काही दुसरे घोरंढोरं नाही आहे. पण घास म्हणजे खास कोंबड्यांसाठी लावलेलं आहे. आपल्याकडच्या कोंबड्या 20-25 कोंबड्या यावेळेस कमी आहेत. आजीने सगळे देऊन टाकल्या, कारण की आजीला कसं आहे एकट्याकडून होत नाही. आणि सीझन बी होता तर कोंबडे बी गेल्या विकले. त्याच्यामुळं आता थोडंसं घास कापून आपण कोंबड्यांना देणार आहे. संध्याकाळचं काम होईल. घास कसं नॉर्मल गरम राहतो, तर गरम असल्यामुळे त्यांना थंडीमध्ये त्यांना दिलेलं चांगलं आहे. तर पुढचा ब्लॉग करतो कंटिन्यू. बाय बाय. तर मित्रांनो, आपण आता कापला आहे घास आणि आता चाललो आहे आपण घरलाकडं. युरिया होय होय होय. हे आमचे छोटे टायगर आहे आणि हे आमचे मोठे टायगर आहेत, ज्यांना कसलीच लाज नाही आहे. सगळी विकून खाल्ली. आणि बघा आमचा इकडचा सनसेट तुम्हाला दिसत असेल. सनबाद घ्यायला कोणाला यायचं असेल तर फक्त 11-12 वाजेनंतर या. हा इव्हिनिंगचा सीन आहे. आता आपण चाललो आहे. टायगर आला आपल्याला सांगायला, शाम होने वाली है, जल्दी चलो घर पे. आज शाम होने आई. तर बघा छोटा टायगर आणि ऋषी चालले पुढं. आता आपण टाकू कोंबड्यांना घास. तुम्हाला दाखवतो, त्यांचं फेवरेट आहे. ऑ ऑ ऑ ऑ ऑ. तर आपल्याकडे एवढ्या कोंबड्या आहेत, म्हणजे जास्त होत्या आधी, पण आता कमी केल्या थोड्याशा, कारण की विकल्या जातात. आजी विकती त्याच्यामुळं. हे बघा मित्रांनो, सगळ्या कोंबड्या आल्या पळत. ऋषी बी व्लॉग बनवून राहिले. तर वेलकम आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता पप्पांची गाडी येते तिकडून. ही आपली गाडी आहे आणि आपला टायगर गेला आहे. मला माहिती होतं तू फोनवर बोलताना आहे ना, गाडीवर आहे ना, हवेचा आवाज आला होता. सार्थक नाही एवढा एवढा. मम्मी पप्पा आलेले. आता आजचा ब्लॉग आपण इथंच संपवू आणि भेटूया उद्या. बाय बाय. ज्यांनी अजून कोणी लाईक केलेलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आजचा व्हिडिओ खास शेअर करा. थँक्यू.